नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर खूप दिवसातून व्हिडिओ बनवत आहे। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजेच की आज आपल्या गायांना जवळपास 2 एकराचा मुरघास म्हणजे कुट्टी करून आणलेली आहे आणि तिकडे बघा बॅगा भरायच्या चालू आहेत। तर म्हणलं चला आज तुमच्या बरोबर व्हिडिओ एक शेअर करावा आणि खूप दिवस झाले व्हिडिओ नाही काय नाही, कारण भरपूर कामं चालली होती। तर आता संध्याकाळचं टायमिंग झालेलं, इकडे आपल्या गायांना खायला वगैरे टाकलेलं आहे आणि तिकडं चालू आहे बघा बॅगा भरायचं। कारण आता उन्हाळा लागायला लागल्यानंतर काय होतं, उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची खूप कमतरता होती, त्याच्यामुळं मग अगोदरच तयारी करावी लागती। तर आता चालू आहे बघा, सकाळपासून कुट्टी करून आणली आणि आता तिकडे बॅगा भरायचं चालूच आहे। तर बघूया आता 2 एकराच्या मुरघासा म्हणजे कुट्टीमध्ये किती बॅगा भरते ते तर म्हणलं तुम्हाला पण दाखवत्या। आणि झाले का तुमचे पण जनावरांच्या उन्हाळ्याची तयारी करून म्हणजे कुट्टी वगैरे करून बॅगा भरून ठेवल्यात का? तर आमच्याकडे बॅगा कशा भरतात आणि काय काय त्याच्यात वापर करतात किंवा नाहीत काय करत, तर तो मुरघास कसा राहतो किंवा खराब होतो का ह्याच्यावरती म्हणलं आज व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला पण काही गोष्टी सांगावा त्या। कारण कसं असतं, मुरघास बनवताना बरेच म्हणजे मिठाचा वापर करतात, कल्चर पावडरचा वापर करतात, पण आम्ही कशा पद्धतीने भरतो मुरघास जेणेकरून तो मुरघास जो आहे तो खराब होत नाही। तर म्हणलं चला आता तुम्हाला दाखवते, जाऊया आपण तिकडं। तर बघा गायांचं चालू, तर चला आता तुम्हाला दाखवते कशा बॅगा भरते ती आणि भरपूर आता ह्या वेळेस काय केलेलं आहे, भरपूर बॅगा भरून ठेवायच्या आहेत आपल्या जनावरांसाठी। कारण उन्हाळ्यात एवढी आपदा होती का नाही, तर चारा म्हणजे उन्हाळ्यात हिरवा चारा तर कुठं भेटतच नाही आणि रानात बी कसं असतं एखाद्या वेळेस कमी पडतो, त्याच्यामुळं आपली अगोदरच तयारी करून ठेवायची उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात। पावसाळ्यात पण चारा काय म्हणजे रानात आणता येत नाही आणि उन्हाळ्यात कमी पडतो, त्याच्यामुळं मुरघास म्हणजे जेवढा आपण भरून ठेवता येईल ना तेवढा भरून ठेवला पाहिजे। तर आता चला जाऊया तिकडं। तर कसं काय वाटतंय आजचं वातावरण, आणि खूप दिवसातनं व्हिडिओ आहे त्यासाठी सर्वजण व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। तर चला दाखवते आता। तर इकडं आहेत आपल्या काली, कल्याणी, ईश्वरी, ह्यांचं आता खाऊन झालेलं, ह्यांना लवकर बाहेर घेतलं होतं आणि एवढा इकडे ट्रॅक्टर। कुट्टी भरताना कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपली जी कुट्टी आहे ती खराब होऊ नये। बरेच शेतकरी बंधूंच्या बाबतीत असं होतंय बरं का, की मुरघास बनवतात पण कुट्टी जास्त दिवस राहत नाही, मुरघास बनवलेला खराब होतो। तर इकडे बघू शकता एक बॅग आपली भरून झालेली आहे आणि दुसरी बॅग भरायला घेतली। तर आपण ह्याच्यात कशाचाच वापर केला नाही, कल्चिंग पावडर नाही, मीठ, तर फक्त जो आपला मुरघा म्हणजे कुट्टी बनवलेली आहे ना तर ती कमीत कमी 2-3 तास ना सुकून दिलेली आहे आणि एकदम अशी कुरडी फटफटीत झालेली आहे। त्यातलं जे चिपाडातलं जे पाणी होतं, जो कुट्टी केल्यावर जो वलावा राहतो ती सगळा हे झालेला होता, म्हणजे सुकलेला होता। तर त्याच्यामुळं मग काय होतं, तर कुट्टी जी आहे ना तर त्याला बुरशी चढत नाही आणि खराब होत नाही बरं का अजिबात। तर इथं बघा पूर्णपणे असं सुकलेलं आहे, जसं काय असं वाटतंय वाळलं मकवान आहे। तर पूर्ण हिरवं मकवान होतं ही। तर हिरव्या मकवानाची ही कुट्टी, तर ह्याच्यात बघा बारीक बारीक कंस पण आहे, ती कंसाचं म्हणजे एकदम भुगा झालेला आहे आणि हाताला अजिबात असं चिपचिप म्हणजे पाणी लागत नाही। तर अशा पद्धतीने ज्यावेळेस कुट्टी आपण करतो ना, बॅगामध्ये भरतो ना, तेव्हाच बघा जी कुट्टी म्हणजे खराब होण्याची शक्यता नसती। तर इकडं पूर्णपणे आता भरायचं चालू आहे। तर अशी कुट्टी एक वेळ तुम्ही जर भरली नसेल ना तर भरून बघा, ज्यांनी कुणी भरलेले असेल म्हणजे अशी एकदम ती कुट्टीचा जर मुरघास करत असते त्यातनं काय वापरतात तर त्यांना नक्कीच माहिती असेल की कशा पद्धतीनं हा मुरघास निघतो। तर आपल्याकडं म्हणजे आपण वर्षातून फक्त 2दाच मुरघास बनवतो आणि आधीमध्ये तर आपलं मकवान ह्याला जोडगाण म्हणून ऊसाची कुट्टी असते, गिनीगोलाची कुट्टी असते, मकवानाची हिरव्या कुट्टी असते, एक वैरण अशी एक वैरण तशी दिवसातून 2 वेळा टाकत असतो आम्ही। तर ही 2 एकराचा मुरघास बनवलेला आहे आपण। तर म्हणजे कसं की एकदम ह्यांना उक्तच दिलेलं आहे, ज्यांचं म्हणजे त्यांचं ट्रॅक्टर मशीन सगळी कुट्टी करण्याची आणि भरून बॅगा देण्यापासून। तर सगळं मी म्हणजे हे पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। तर आता संध्याकाळचं टायमिंग होतं, इकडं गुरांचं पण चालू होतं पाणी दाखवणं, वैरण टाकणं, हे करणं। तर एक ट्रॅक्टर अजून खाली करायचा राहिलेला। तर नक्की अशा पद्धतीनं कुट्टी करून बघा तुम्ही। तर आता आपण बऱ्याच दिवसातून आता मुरघास बनवलेला आहे, कारण कसं झालं म्हणजे की मध्यंतरी हिरवा चारा भरपूर होता आपल्याकडे, त्याच्यामुळे मुरघासाची काय गरज पडली नव्हती। पण आता शक्यतो आता उन्हाळा लागणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये चारा ही शेतात पण कमीच राहतो आणि ह्याच्यात पण म्हणजे
बाहेर बी कुठं भेटत नाही. तर आता सध्या पण आपण ही मकवान जे आहे ना आता विकतच घेतलेलं आहे 2 एकर एकदम, आणि 2 एकराचा एकदम मस्त मुरगास बनवून ठेवायचा, जेणेकरून आपल्याला 4-5 महिने, आता ही 3-4 महिने तर टेन्शन नाही त्याचं. आणि तसं तर थोडाफार हिरवा पण आपल्या रानात चारा असतो. तर कसं होतं मकवान जास्त दिवस काय राहत नाही, त्याच्यामुळे आधी गरज त्याची तयारी करावी लागते. आणि आता तुम्हाला लाईव्ह मध्ये मी दाखवलं तर सकाळपासून ती कुट्टी करून आणून ठेवलेली, त्यातलं थोडंसं त्याच्या कुट्टीतून पाणी जास्त म्हणजे हिरव्या मकवानाचं त्याचं पण थोडंसं म्हणजे सुकून दिलं, आणि थोडं मकवान सुकल्याच्या नंतरच बॅगा भरायला चालू केल्या. तर आता जवळपास 5:30 वाजलेले आहेत, आणि आता 5 वाजल्यापासून जस्ट म्हणजे अर्धा तास झाला आता चालू केलेलं भरायला. तर अशा पद्धतीनं जर मुरगास आपण भरला ना तर मुरगास जो आहे तो चांगला म्हणजेच की एकदम ही राहतो बरं का, म्हणजे खराब होत नाही, चांगला राहतो. आणि बॅगा भरताना पण प्रत्येक गोष्टीची काळजी म्हणजे इनरची काळजी घेतली पाहिजे, इनरला कुठं बॉल वगैरे नसू नये. तर अशा पद्धतीनं जर आपण भरला ना तर आपला जो मुरगास आहे तो बरेच दिवस चांगल्या पद्धतीनं राहतो. तर बघितलं का इकडं आता ह्यांना एवढे म्हणजे मध्यंतरी लय आपदा झाली चाऱ्याची. मध्यंतरी बघा आपल्या जनावरांना बरंच खायला कमी पडलं. आता सध्या बघू शकता रानात पण मकवान तुम्हाला पाठीमागे दिसत असेल ती बघा. तर आता खायला हाय भरपूर, पण मध्यंतरी काय झालं की म्हणजे ऊसा ज्यावेळेस सगळाच ऊस होता, थोडंसंच रान मोकळं होतं तेवढंच जनावरांना खायला केलं. पण ती पण म्हणजे आता एवढ्या जनावरांना लवकर संपून जायचं. आणि आता पण रानात तुम्हाला आता दाखवलंच मी, तर आता आहे, पण नंतर पुढं मग आणखी पाणी ही कमी पडलं का नाही चाऱ्याचं लई आपदा होती. त्याच्यामुळे मग आधी गरज बघा अशा पद्धतीनं तयारी केली. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर सध्या आता जनावरांच्या खाण्याची कमी नाही बरं का, म्हणजे कसं मुरगास बनवलं का नाही जनावरांना खायला कमी पडत नाही. आणि जर मुरगास नाही बनवलं का नाही तर लय खाण्याची म्हणजे बरीच आपदा होती जनावरांची. त्याच्यामुळं मग लवकर आता ह्यावेळेस तर लवकरच आम्ही तयारी केली. दरवर्षी आपलं म्हणजे वर्षात 2 वेळा तर मुरगास बनवलेला असतो, पण ह्या वेळेस असं आपदा म्हणजे परिस्थिती अशी झाली की पावसाळ्यात काय मुरगास बनवता आला नाही, कारण पावसामुळं ही व्हायचं मकवान वल्ला राहिल्यामुळं काय बनवलं नाही. आणि हे म्हणजे आता थंडीत पण बनवायचा तर ते मकवानावरती चिकटा आणि मवा आला. मग चिकटा आणि मव्याचा तर मुरगास म्हणजे त्या मकवानाचा मुरगास तर बनवताच येत नाही. आता मग बघा एवढ्यात म्हणजे जरा म्हणजे चिकटा मवा नव्हता मकवानावर, त्या चांगलं मकवान गावलं. आणि आता तुम्ही म्हणसान की एवढ्या मकवानाचं म्हणजे आपल्याला मकवान कसं बसलं, हा मुरगास बनवायला किती खर्च आला. तर टोटल मी तुम्हाला सांगते मकवान आपल्याला एकरी 50,000 रुपये एकर बसलेला आहे. आणि 2 एकराचं 1 लाख रुपये आपण ह्या मकवानाचं दिलेलं आहे. आणि मुरगास बनवायला तर बॅगेवरती असतं म्हणजे 1,000 रुपये टनानी एक बॅग भरते ती. तर आपल्या भरलेल्या आहेत 5 टनाच्या बॅगा. तर आता आपल्या किती बॅगा भरत्यात त्याच्या हिशोबावर आपलं त्याचं म्हणजे मुरगासाचं पैसे होणार आहेत. तर माझा अंदाज आहे कमीत कमी 20 ते 25,000 रुपये आपल्याला निव्वळ मुरगासाला जाणार आहेत. तर 1,25,000ला आपल्याला पूर्ण खर्च म्हणजे ह्या बॅगा भरण्यासाठी बसतोय. तर कसं असतं म्हणजे जनावरांना चारा तर हा महत्वाचा लागतोच, त्याच्यामुळं जास्त विचार करून जमत नाही. सध्या आपल्याकडे हिरवा चारा आहे, तर हिरवा चारा जो आहे तो आपला आता सध्या रानात ना एकराचा आहे. तर जोपर्यंत ही आता कमीत कमी 1 महिनाभर तरी आपण सुरुवात करणार नाही बॅगा खोलायला, कारण कसं आहे जितकं मुरण ना तितकं भारी होत असतं मुरगास. तर ज्यावेळेस आपल्या रानातला चारा कमी येईल ना त्यावेळेस आपण ह्या बॅगा उघडणार आहे. तर ज्यावेळेस बॅगा उघडन त्यावेळेस तुम्हाला दाखवीन कशा बॅगा निघतात कशा नाही. तर चला असू द्या बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय. ती व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर बाय सर्वांना, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.